मुंबईमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अंधेरी पश्चिममधील सागर सिटी परिसरात असलेल्या इंडियन ओशन इमारतीच्या कंपाऊंडमध्ये दरड कोसळली। स्थानिक आमदार अमित साटम यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले। पाहुयात काय म्हणाले आमदार अमित साटम। नमस्कार, मी नागेश कसगुंडे, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या मुंबईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातल्याने या ठिकाणी अंधेरी पश्चिममधील गिलबर्ट हिल जो परिसर आहे त्या ठिकाणी लँडस्लायडिंग झालेली मागे बघू शकता मोठ्या प्रमाणात लँडस्लायडिंग झालेली आहे। या ठिकाणी स्कॉर्पिओ आहे, इंडियन ओशियन सोसायटी या ठिकाणी जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ही लँडस्लायडिंग झालेली आहे। स्वतः अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अख्खं जे प्रशासनिक जे फौज आहे ते घेऊन पोहोचले आहेत। त्यांच्याकडून कशा प्रकारची लँडस्लायडिंग पोहोचतात। अशा प्रकारची लँडस्लाईड ही सागर सिटीच्या बाजूला गिलबर्ट हिलची आजपासून 7-8 वर्षापूर्वी झालेली होती। त्याच्यानंतरच आम्ही या ठिकाणी आपण पाहतोय की गिलबर्ट हिलला नेटिंग आणि बोल्टिंग करून मोठ्या प्रमाणावरती गिलबर्ट हिलचा जो सरफेस आहे त्याला जाळी लावून त्याला प्रोटेक्ट करण्यात आलेला आहे। काही भाग अजून जाळी लावून प्रोटेक्ट करण्याचा बाकी आहे। त्याचं जी निविदा आहे ती ऑलरेडी टेंडर प्रोसिडिंगमध्ये आहे आणि आत्ताच आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली लवकरात लवकर ती निविदा अवॉर्ड करून वर्कआउट रेशो करून त्या कामाला सुरुवात करावी अशा प्रकारचे आदेश अधिकाऱ्यांनी द्यावेत अशी त्यांना विनंती केलेली आहे। अधीक्षक अभियंता जे PWDचे आहेत ते, आणि त्याचबरोबर रिटेनिंग वॉल करता पण जो काही निधी लागेल तो निधी DPDCतून वर्ग करून PWDच्या अधिकाऱ्यांना हे सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या ठिकाणी रिटेनिंग वॉल बांधण्याची आवश्यकता आहे, कुठल्या सरफेसला नेटिंग करण्याची आवश्यकता आहे। काही सरफेसला नेटिंग होऊ शकत नाही कारण अशा प्रकारची मोठी मोठी झाडं आणि व्हेजिटेशन असल्यामुळे, त्यामुळे जिकडे नेटिंग शक्य आहे तिथे नेटिंग आणि जिथे रिटेनिंग वॉल लावून प्रोटेक्ट करणं आहे तिथे रिटेनिंग वॉल हे करून ताबडतोब त्याचं एस्टिमेट काढून ती कारवाई करण्याचे आदेश हे प्रशासनाने द्यावेत अशा प्रकारची विनंती त्यांना केलेली आहे। या ठिकाणी इकडचे वॉर्ड ऑफिसर, PWD डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड हे सर्व या ठिकाणी माझ्याबरोबर हजर होते। वरती एक झाड सुद्धा आपल्याला थोडंसं अर्ध निखळलेलं दिसतंय, त्यामुळे फायर ब्रिगेडला, अग्निशमन दलाला सुद्धा वरती जाऊन त्याची असेसमेंट करून त्याचं आपण काय करू शकतो याचं सुद्धा ते करण्यासाठी विनंती ही फायर ब्रिगेडला करण्यात आलेली आहे। अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार जशी या ठिकाणी लँडस्लायडिंग झाली, जवळपास अर्धा तासाच्या आत स्वतः पोहोचले। पूर्ण लष्कर जे काम जो प्रशासनिक भाग ते घेऊन पोहोचलेत आणि लवकरात लवकर याची वर्क ऑर्डर देऊन हे काम सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद।